नमस्कार, मी देविका. मी शुभांगी. आज आम्ही करणार आहोत हरभऱ्याचं कढण, म्हणजे एक प्रकारचं हरभऱ्याचं भारतीय सूप म्हणूयात आपण. तर आता हे हरभरे ना रात्रभर छान भिजत घातले, नंतर त्याच्या 5 पट मी 1 वाटी हरभरा घेतलाय तर 5 ते 7 वाट्या कमीत कमी पाणी घालून ते शिजवून घ्यायचे. मऊ शिजवून झाल्यानंतर चाळणीवर टाकून हे त्याचं पाणी काढलेलं आहे. पातेल्यात 2 चमचे तूप घेतलाय. तूप तापलेलं आहे. आधी मोहरी, मग हिंग, मग किंचितच मिरची घालायची फोडणीला, कढीपत्ता भरपूर घाला. आणि महत्त्वाचं म्हणजे कढण किंवा कळण हे उकळवायचं नसतं. ही फोडणी महत्त्वाची आहे. फोडणी तडतडली की लगेच हे हरभऱ्याचं पाणी काढलेलं आहे ते घालायचं, मीठ घालायचं आणि गॅस बंद करायचा. चवीनुसार मीठ घालायचं आणि किंचितशी हळद घालायची. आणि आता आपण त्याच्यामध्ये हे जे ताक आहे ते घालणार आहोत. आणि ताक घातल्यानंतर गॅस लावायचा नाही, कढण उकळवायचं नाही. कोकणात नेहमी भाज्यांचं पूर्वी दुर्भिक्ष असायचं. तर तिथल्या सगळ्या सुगरणी बायकांनी हा काढलेला किती सुंदर उत्तम पर्याय आहे. भाजी पण झाली, आमटीसारखं पण झालेलं आहे आणि परत पौष्टिक पण आहे. आणि महत्त्वाची टीप म्हणजे ताक घातल्यानंतर कढवायचं नाही किंवा उकळवायचं नाही, कारण ताक फुटतं. हिंगाची फोडणी करणार असाल तर मिरची कढीपत्ता, तेलाची करणार असाल तर लसूण भरपूर ठेचून घाला, चरचरीत फोडणी करा. आणि हेही काही जमत नसेल तर थोडीशी तांदूळाची पिठी, कोकम घालून तुम्ही कढण करायचंच आहे. खूप भारी लागतात. या पावसाळ्यात नक्की करून बघा. चणे किंवा हरभरे इतकं उत्तम प्रोटीन आहे आणि इतकी रुची वाढवणारे पदार्थ आहेत की तुम्ही चाट मसाला किंवा असं घालून सुद्धा बरेचदा खाल्लं असेल. पण ज्यांना पचत नाही ना किंवा ज्यांना गॅसेस होतात त्यांनी आज पाहिलेलं कढण नक्की करून बघा. एकदम हलकं, रुची वाढवणारं, बल्य, ताकद देणारं आणि सुदिंग, पोटाला एकदम कम्फर्ट फूड सारखं आहे. त्यामुळे पावसाळ्यात नक्की करा आणि कमेंटमध्ये कसं झालंय नक्की कळवा.